हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण परमपूज्य श्रील राधानाथ स्वामी महाराज यांनी भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाच्या 33व्या श्लोकावरील दिनांक 11 जानेवारी 1990 रोजी मुंबई इस्कॉन चौपाटी भारत येथे दिलेले प्रवचन आहे. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. How much greater than are the Brahmins, the righteous? ब्राह्मण, धर्मात्मा, भक्त आणि संत राजे यांपेक्षा कितीतरी महान आहेत, जे या नश्वर दुःखमय जगात माझी प्रेममय सेवा करतात. परमपूज्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे तात्पर्य. जगात लोकांचे वर्गीकरण आहे, परंतु अखेरीस हे जग कोणासाठीही सुखाचे ठिकाण नव्हे. येथे स्पष्टपणे सांगितले आहे की अनित्यम असुखम लोकम. हे जग तात्पुरते तसेच दुःखमय आहे. कोणत्याही सुज्ञ सज्जनासाठी राहण्यायोग्य नाही. हे जग तात्पुरते आणि दुःखमय आहे असे भगवंतांनी घोषित केले आहे. काही तत्त्वज्ञ, विशेषतः मायावादी तत्त्वज्ञ म्हणतात की हे जग खोटे आहे, परंतु आपण भगवद्गीतेतून समजू शकतो की हे जग खोटे नाही, तर ते तात्पुरते आहे. तात्पुरते आणि खोटे यात फरक आहे. हे जग तात्पुरते आहे, परंतु दुसरे एक जग आहे जे शाश्वत आहे. हे जग दुःखमय आहे, परंतु दुसरे एक जग आहे जे शाश्वत आणि आनंदमय आहे. अर्जुन एका संत घराण्यात जन्मला होता. त्यालाही भगवान म्हणतात की माझी भक्ती स्वीकार आणि लवकर भगवंताकडे आपल्या घरी परत ये. दुःखांनी भरलेल्या या नश्वर जगात कोणीही राहू नये. प्रत्येकाने स्वतःला परमेश्वराच्या कुशीशी जोडले पाहिजे, जेणेकरून तो शाश्वत सुखी होऊ शकेल. परमेश्वराची भक्ती हीच एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे सर्व वर्गातील माणसांच्या सर्व समस्या सुटू शकतात. म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनाचा स्वीकार करून आपले जीवन परिपूर्ण केले पाहिजे. धर्मपीडित ब्राह्मण, भक्त आणि संत राजे यांच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे. म्हणून या नश्वर दुःखमय जगात येऊन माझ्या प्रेममय सेवेत मग्न व्हा. येथे अनित्यम असुखम लोकम असे वर्णन केले आहे की आपण ज्या जगात राहतो ते खऱ्या आनंदाचे स्थान नाही, कारण आत्मा शाश्वत सुखाच्या शोधात असतो, आनंदमयोभ्यासात. आणि हे भौतिक जग एक असे स्थान आहे जिथे सर्व काही तात्पुरते आहे. खरे तर जे काही जड आहे ते निर्जीव आहे. आत्माच जीवन देतो आणि ते जीवन सुखाचा शोधक आहे. आणि जीवनाचा तो स्रोत किंवा आत्मा केवळ त्याच्या स्वतःच्या शाश्वत तत्वातच खरा आनंद शोधू शकतो. म्हणून जिथे सर्व काही अंतिमतः मृत्यूच्या मार्गावर आहे, अशा ठिकाणी शांती शोधण्याचे व्यर्थ प्रयत्न अशक्य आहेत. आणि जो असे जीवन स्वीकारतो तो मनुष्यांमध्ये सर्वात दुर्दैवी आणि मूर्ख असतो. जोपर्यंत त्याला आत्म्याचे शाश्वत स्वरूप समजत नाही, तोपर्यंत सुख शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुःखाचे तात्पुरते स्थान. हे स्वाभाविक आहे. जो हे सत्य जाणतो की आपण शाश्वत आहोत, आपण ज्ञानाने परिपूर्ण आहोत, आपण आनंदाने परिपूर्ण आहोत, आपण ईश्वराचा अंश आहोत, त्यावेळी तो आपल्यासारख्याच आध्यात्मिक स्वरूपाच्या गोष्टीत आपले सुख शोधेल. आणि भगवद्गीतेच्या या 9व्या अध्यायात श्रीकृष्ण वर्णन करत आहेत की जो कोणी ही तत्त्वे समजून घेतो आणि श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन आनंद मिळवतो,
तो कसा आनंदी आणि सुखी होतो. In this chapter of एखादी व्यक्ती समाजाच्या कोणत्याही वर्गातली असो, या जगात तिच्यावर कोणत्याही प्रकारचे संस्कार झालेले असोत, याने काहीही फरक पडत नाही. happiness and take मग ती अत्यंत नीच पापी वातावरणात जन्मलेली असो no matter what आणि जीवनातील अत्यंत दयनीय परिस्थितीच्या आहारी गेलेली असो, किंवा ती एक अत्यंत संत, पवित्र आणि धार्मिक व्यक्ती असो. it makes absolutely no difference. एकदा का कोणी भगवंतांचा आश्रय घेतला Born in the most की तो कोठेही राहिला असला तरी काही फरक पडत नाही. has been addicted to the most वास्तविक पाहता भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे कधीकधी धार्मिकता ही आध्यात्मिक जीवनासाठी एक अडथळा ठरते. as soon as one सामान्यतः धार्मिकता अत्यंत शुभ मानली जाते, कारण पुण्यमय जीवनामुळे आपण सत्वगुणापर्यंत पोहोचतो. actually सत्वगुणात ज्ञानप्राप्ती होते आणि त्या ज्ञानमय अवस्थेत आपण परमसत्याचा आश्रय घेण्याची आणि शरणागती पत्करण्याची आवश्यकता सहजपणे समजू शकतो. because through pious life we come to the motive परंतु कधीकधी लोक सत्वगुणामुळे मिळणाऱ्या आशीर्वादाला चुकीच्या पद्धतीने समजतात आणि त्यांना आपल्या धार्मिकतेचा गर्व चढतो. त्या गर्वात ते स्वतःला खूप महान, अतिशय आध्यात्मिक आणि अतिशय थोर समजू लागतात. त्यामुळे परमेश्वराच्या विनयशीलतेशिवाय आश्रय घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. आणि अशा परिस्थितीत ही धार्मिकता एक मोठा आध्यात्मिक अडथळा ठरते. and therefore या उलट कधीकधी लोक जीवनातील अत्यंत पापी आणि हीन परिस्थितीत त्या परिस्थितीमुळेच विनयशील होतात. त्यांना जाणीव होते की निरर्थक, कुचकामी आणि क्षुद्र आहेत, sinful and degraded in ते नरकाच्या राजमार्गावर आहेत. अशा वेळी ते आपल्या पापी इच्छांच्या सर्व बेड्या तोडून टाकतात आणि आपले हात उंचावून हे कृष्ण आणि हे गोविंद असा जयघोष करतात. case they give up all the भगवंतांच्या भक्तांच्या सर्व नम्रतेने ते भगवंतांच्या पवित्र नामाचा आश्रय घेतात आणि अशा प्रकारे आपले जीवन भगवंतांना समर्पित करतात. and in this way they surrender their life अशी अवस्था हीच जीवनाची परिपूर्णता आहे. perfection of life. त्या व्यक्तीने काय केले किंवा काय केले नाही याचा श्रीकृष्ण विचारही करत नाहीत. ते केवळ एवढाच विचार करतात की ही व्यक्ती माझ्याकडे असहायपणे येत आहे, मी तिचा उद्धार केलाच पाहिजे. So really the goal of spiritual life तर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनाचे ध्येय म्हणजे स्वतःला लीन करण्याची आणि भगवंतांचा पूर्ण आश्रय घेण्याची आवश्यकता समजून घेणे. आणि ज्यावेळी आपण असे करतो त्यावेळी भौतिक जगाचे अस्तित्व राहतच नाही. पहा, आपल्याला हे जग सोडायचे नाही, तर माया सोडायची आहे. आणि काही जण म्हणतात की हे जग खोटे आहे म्हणून आपण ते सोडले पाहिजे. परंतु एक उच्च आणि अधिक परिपूर्ण समज म्हणजे हे जाणून घेणे की हे जग खोटे नाही, तर ते तात्पुरते आहे. अगदी तसेच जसे तुम्ही रात्री स्वप्न पाहता, ते स्वप्न खरे नसते, परंतु त्याचवेळी ते खरेही असते. ते या अर्थाने खरे असते की त्या स्वप्नातील विचार प्रक्रिया घडत असते. जे खोटे आहे ते हे की तुम्ही त्या स्वप्न देहाला स्वतःचे शरीर समजत असता, म्हणून ते मायावी आहे. श्रीपाद शंकराचार्यांनी दिलेले उदाहरण असे आहे की तिथे एक साप आहे आणि एक दोरी आहे, आणि ती दोरी जमिनीवर पडलेली आहे आणि तुम्ही तिला साप समजता. तुम्ही खूप घाबरता. तुमच्या हृदयाचे ठोके खूप वेगाने पडू लागतात. तुम्हाला जवळजवळ हृदयविकाराचा झटकाच येतो आणि तुम्ही पळून जाता. वास्तविक ती केवळ एक दोरी होती. just like if there is a snake दोरी खरी आहे, परंतु भ्रम हा आहे की तुम्ही त्या दोरीला साप समजत आहात. on the ground त्यामुळेच तुम्ही इतके दुःख भोगत आहात. you become very fearful. त्याचप्रमाणे आपण हे जग जसे आहे तसे समजून घेतले पाहिजे. You run away. हे जग म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, ईश्वरी ऊर्जा आहे. Only a rope. The rope is real. असे वर्णन केले आहे की भगवंतांची अंतिम शक्ती एकच आहे आणि ती शक्ती
तुमच्या चेतनेनुसार विभाजित होऊन तुमच्यासमोर प्रकट होते. जसे वीज जेव्हा ती स्टोव्हमध्ये येते तेव्हा उष्णता निर्माण करते, त्याचप्रमाणे तोच विद्युत प्रवाह त्याच विद्युत केंद्रातून ज्यावेळी रेफ्रिजरेशन फ्रिज युनिटमध्ये प्रवेश करतो त्यावेळी तो थंडी निर्माण करतो. तर मग वीज गरम आहे की थंड? वीज ज्या पात्रात प्रवेश करत आहे त्यानुसार ती स्वतःला प्रकट करते. म्हणून आपली चेतना हे एक पात्र आहे. आपल्या पात्राच्या स्थितीनुसार आपण अनुभवू आणि श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करतील. ज्यांची चेतना लोभी आहे, ज्यांना भगवंतांच्या मालकीच्या गोष्टींचा गैरवापर आणि हेराफेरी करायची आहे, त्यांना भगवंतांची दिव्य शक्ती आपल्या हृदयात या भौतिक क्षणभंगूर जगाच्या रूपात प्रकट होते, जिथे सर्व काही मृत्यूकडे सरकत आहे. Where everything is gliding toward death. Yehi samsparasja bhoga dhuka jona evate adyantavant kontayanate suramade buddha. Krishna says in श्री कृष्ण म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती या जगाच्या सुखांमध्ये सहभागी होत नाही, कारण ती क्षणभंगूर आणि दुःखाची कारणे आहेत. sources of misery. तो शाश्वत गोष्टीत सहभागी होतो. In that which is eternal. परंतु वस्तुतः जर आपल्यामध्ये योग्य जाणीव असेल, जर आपण पाहिले की आपण भगवंतांचे सेवक आहोत आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठीच वापरली जावी, तर हे जग आपल्याला ते शाश्वत समाधान देऊ शकते. म्हणून या जगातील ज्या वस्तू श्रीकृष्णांच्या प्रेममय सेवेत वापरल्या जातात त्या भौतिक राहतच नाहीत, त्या क्षणभंगूर राहत नाहीत, त्या आध्यात्मिक जगाची साधने आहेत. म्हणून श्रीकृष्ण येथे वर्णन करत आहेत की जे ब्राह्मण, धर्मात्मा, भक्त आणि संत राजे या क्षणभंगूर जगात माझी प्रेममय सेवा करतात त्यांच्यापेक्षा मी कितीतरी श्रेष्ठ आहे. अशा व्यक्तींसाठी हे क्षणभंगूर जग अस्तित्वातच नसते. ते वैकुंठात राहत आहेत, कारण ते प्रत्येक गोष्टीला भगवंतांच्या उपभोगासाठी असलेली साधने मानतात आणि तीच आत्मसाक्षात्काराची सर्वोच्च पातळी आहे. प्रत्यक्ष अनुभवातून हे जाणणे की आपण भगवंतांच्या आनंदासाठीच निर्माण झालो आहोत आणि आपण जे काही करतो व आपल्याजवळ जे काही आहे ते सर्व भगवंतांच्या आनंदासाठीच आहे. ती अशी चेतना आहे जिथे दुःख, जन्म, म्हातारपण, रोग आणि मृत्यू हे सर्व काही नसते. कुणी असा आरोप करू शकतो की आपण पाहतो की भक्त, संत आणि साधू हे सुद्धा वृद्ध होत आहेत, त्यांनाही आजार होत आहेत आणि ते देखील मरत आहेत. सत्य हे आहे की काहीही झाले तरी हे भौतिक शरीर वृद्ध होणारच, त्याला आजार होणारच आणि त्याचा मृत्यू होणारच. जर तुम्ही या शरीराशी तादात्म्य पावत असाल तर तुम्ही वृद्ध होणार, आजारी पडणार आणि मरणार. परंतु जर तुम्ही आत्म्याशी तादात्म्य पावत असाल तर तुम्ही केवळ या तात्पुरत्या निवासस्थानाला त्याच्या नैसर्गिक मार्गावरून जाताना पाहत असता. तुम्ही पाहता की ही सर्व श्रीकृष्णांचीच व्यवस्था आहे आणि म्हणूनच ज्यावेळी आपल्याला आपल्या हृदयात खरी शांती, खरा आनंद मिळतो त्यावेळी त्यातून चैतन्य, प्रेम आणि ज्ञानोदय निर्माण होतो. तर पहा, जसे आपण श्रीकृष्णांच्या जवळ जातो तसे ते आपल्याला त्यानुसार प्रतिफळ देतात. आणि जर आपण नम्र भक्तीने भगवंतांच्या जवळ गेलो तर आपण जाणू शकतो की आपल्या हृदयातून ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्याकडे नेण्यासाठी नेहमीच उपस्थित असतात. काही लोक विचार करू शकतात की मी आध्यात्मिक जीवन स्वीकारले आहे, मी पवित्र नामाचा जप करत आहे, मी संत व्यक्तींना आदरपूर्वक वंदन देखील करत आहे, मी धर्मग्रंथ वाचत आहे आणि अनेक आध्यात्मिक तत्वांचे पालन करत आहे, तरीही मी दुःखी आहे. मी अजूनही काम, वासना, लोभ आणि अहंकाराचा बळी आहे. असे का? मी माझ्या माळा करतो आणि मला खूप छान वाटते,
मी अर्चा विग्रहांची पूजा करतो आणि मला खूप छान वाटते. मी संतांच्या चरणांना स्पर्श करतो आणि मला खूप छान वाटते. पण मग दिवसभर मला खूप दुःख होते. मी केवळ सर्व घृणास्पद इच्छांचे मूर्तिमंत रूप आहे. काय करावे? आणि म्हणूनच आपल्याला वाटते की भगवंतांनी किंवा संत व्यक्तींनी आपल्या जीवनातील सर्व भौतिक संकल्पना आणि बंधनांचे भौतिक संपर्क त्वरित नाहीसे करावेत. परंतु सामान्यतः हे इतके सोपे नसते. शुद्ध भक्ती सेवा हाच अंतिम खजिना आहे. ती जीवनाची सर्वोच्च परिपूर्णता आहे. ती इतकी सहजासहजी मिळत नाही, पण ती मिळते. परंतु आपल्याला क्रोध, मत्सर, लोभ, कामवासना सहन करण्याची तयारी ठेवावी लागेल. श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या भगवंतांच्या सेवेसाठी या गोष्टी सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जोपर्यंत श्रीकृष्णांची इच्छा आहे की तुम्ही ते सहन करावे, तोपर्यंत तुम्ही ते सहन केलेच पाहिजे. आणि तुम्ही ते कसे सहन करता? या आवेगांना नाही म्हणून आणि भगवंतांच्या इच्छेला, गुरूंच्या इच्छेला आणि महात्म्यांच्या इच्छेला सतत होय म्हणत राहून आणि आयुष्यभर हे कर्म केल्याने श्रीकृष्णांना दिसते की आपण प्रामाणिक आहोत, आपण गंभीर आहोत. आपण लाखो जन्मांपासून भौतिक इच्छेच्या बीजांची जोपासना करत आलो आहोत. असे नाही की आपण आध्यात्मिक जीवनाला इतके सहज घेऊ शकतो. डोक्यावर थोडी धूळ लावू शकतो आणि आपण महान महात्मे बनू शकतो. तुम्ही तुमच्या शब्दांनी, तुमच्या कृतींनी आणि तुमच्या विचारांनी सतत ती धूळ डोक्यावर लावली पाहिजे. आणि महात्म्यांच्या निर्देशांचे पालन करून आपण श्रीकृष्णांना आपली तयारी, त्यांच्या सेवेत शुद्ध होण्याची आपली इच्छा व्यक्त करू शकतो. आणि हळूहळू जेव्हा श्रीकृष्णांना दिसते की आपण खरोखरच आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे, आपण इतके सहनशील, इतके अधीर होता कामा नये. कारण लाखो जन्मांपासून आपण भौतिक चेतनेची जोपासना करत आलो आहोत. जर श्रीकृष्णांना वाटत असेल की आपण 5, 10, 15, 20, 60 वर्षे संघर्ष करत राहावे, तर ते काहीच नाही. लाखो जन्मांतून आपण मायेला जे काही व्यक्त केले आहे, त्याच्या कणा एवढेही ते नाही. पण जर आपण केवळ तेवढे करण्यास तयार असू, तर श्रीकृष्ण आपल्याला सर्व काही देतील. ते आपल्या हृदयातून सर्व भौतिक गैरसमज दूर करतील आणि आत्म्याचे खरे शाश्वत आनंदमय वैभव प्रकट करतील. म्हणून आपण अधीर होता कामा नये. आपला पूर्ण विश्वास असायला हवा की जर महात्म्यांचा, शुद्ध भक्तांचा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपण सुरक्षित आहोत. जर शुद्ध भक्तांचा आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपण हे जाणले पाहिजे की आपण श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली आहोत आणि तेच सर्व काही सांभाळत आहेत. आपल्याला केवळ दृढनिश्चय आणि श्रद्धेने पुढे जात राहायचे आहे आणि स्वतः भगवंतांच्या हमीने शुद्ध प्रेमाचे फळ निश्चितपणे प्राप्त होईल. पहा, श्रीकृष्ण स्वतःला जसे प्रकट करू इच्छितात तसेच ते करतात. कधीकधी स्वतःला प्रकट करण्यापूर्वी ते आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक चिंतेत टाकू इच्छितात. इंग्रजीमध्ये म्हटले जाते की सर्वात गडद क्षण पहाटेच्या आधीच असतो. अंधार हा रात्रीचाच एक भाग आहे, जसा तो पहाटेच्या प्रकाशात निश्चित असतो. जर तुम्हाला सूर्य उगवेपर्यंत जगायचे असेल तर तुम्हाला तुमच्या समोरचा सर्व अंधार अनुभवावा लागेल आणि पाहावा लागेल. चैतन्य भागवतमध्ये एक कथा आहे ज्यात वर्णन केले आहे की भगवान आपल्या भक्तांवर त्यांच्या उत्कृष्ट इच्छेनुसार आपली असीम कृपा कशी प्रकट करतात. तुम्हाला माहीत आहे की शास्त्रानुसार महाभारत, श्रीमद भागवत आणि इतर अनेक मूळ वैदिक साहित्यांनुसार कलियुगात भगवान श्रीकृष्ण या जगात एका सुंदर सुवर्ण रूपात प्रकट होतात.
जिज्ञाय संकीर्तना प्रयाय जंति ही सुमेधशाः. भगवंतांच्या पवित्र नामाच्या सामुदायिक कीर्तनाचा प्रसार करण्यासाठी आणि त्या भविष्यवाणीची पूर्तता तेव्हा झाली जेव्हा भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू 503 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील श्री नवद्वीप धाम येथे या जगात प्रकट झाले. ज्यावेळी भगवान गीतेत वर्णन केल्याप्रमाणे प्रकट होतात. And when the Lord appears, as described in Gita, Janma karma cha me divyam evam yo veti tattva tyaktva deham gunara janma naiti mameti sorajana. His activities त्यांची कार्ये आणि त्यांचा जन्म पूर्णपणे अलौकिक आहेत. ते आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. म्हणूनच असे वर्णन केले आहे की ज्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभू अगदी लहान बालक होते, नुकतेच बालसंगोपनाच्या वयात आले होते, त्यावेळी ते नवद्वीप धामातील सर्व रहिवाशांसाठी सर्व सुख आणि आनंदाचा स्रोत होते. ते आता त्यांचे आईवडील जगन्नाथ मिश्रा आणि सची माता यांच्या घरी राहत होते आणि ते स्वतः अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक वृत्तीचे ब्राह्मण असल्याने ते संत व्यक्तींची सेवा करण्यास नेहमीच अतिशय उत्सुक असत. तर एके दिवशी परदेशातून एक ब्राह्मण त्यांच्या घरी आला आणि त्यांना वाटले की हे आपले सर्वात मोठे भाग्य आहे की तो याचक म्हणून आला आहे. तो त्याच्या इंद्रिय सुखासाठी आमच्याकडे याचना करायला आलेला नाही, तर भगवंतांच्या सेवेत सहभागी होण्याची विनंती करायला आला आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की खऱ्या साधूंची याचनेची कृती ही त्यांच्या स्वतःच्या हेतूसाठी नसते. ते या जगातील सामान्य जीवांवर दया आणि करुणा दाखवण्यासाठी याचना करत असतात. आणि जे खऱ्या अर्थाने धार्मिक मनाचे असतात ते अशा भिकाऱ्यांचे किंवा याचकांचे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य म्हणून स्वागत करतात. हा ब्राह्मण तो अतिशय मोठा संत होता. तो सतत भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचा जप करत असे. तो गोपाळाच्या रूपात श्रीकृष्णांची पूजा करत असे आणि त्याच्या गळ्यात शालिग्राम शिलेसोबत गोपाळाची एक सुंदर मूर्ती होती. आणि तो जे काही करत असे त्या प्रत्येक गोष्टीत त्यांची पूजा करत असे. असे वर्णन केले जाते की आपल्या जीवनसाथी श्री गोपाळ यांच्यावरील प्रेमापोटी त्याचे डोळे सतत अश्रूंनी भरलेले असत. म्हणून ज्यावेळी जगन्नाथ मिश्रांनी त्या व्यक्तीच्या वागणुकीतील संत गुण पाहिले त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्या ब्राह्मणाला बसायला एक छान जागा दिली, त्याचे चरण धुतले आणि नम्रता व भक्तीची प्रार्थना केली. ते म्हणाले, प्रिय महाशय, माझ्या घरी जे काही आहे ते तुमचेच आहे. कृपया माझी ही विनम्र भेट स्वीकारा. केवळ तुमच्या मोठ्या दयेपोटीच तुम्ही तुमच्या चरणकमलांची धूळ माझ्यासारख्या गरीब शुद्ध मनाच्या गृहस्थाच्या घरी सोडता. लक्षात घ्या, जगन्नाथ मिश्रा जे अत्यंत विद्वान आणि अत्यंत धार्मिक होते, ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा विचार न करता केवळ आपल्या जीवनातील अत्यंत विनम्र स्थितीचाच विचार करत होते. काही लोक कलियुगामुळे खूपच बिघडले आहेत. त्यांना वाटते हे संत लोक तरी काय आहेत, ते नोकरी करून या जगात काहीतरी विधायक काम का करत नाहीत? ते डॉक्टर, वकील किंवा व्यावसायिक बनून काहीतरी ठोस काम का नाही करत? हे ब्रह्मचारी संन्यासी म्हणजे काय? हा सगळा निव्वळ आळस आणि निरुपयोगिता आहे. समाजासाठी काहीतरी करा, विधायक बना. जर तुम्हाला उपदेश करायचा असेल तर तुम्ही समाजाचा एक विधायक भाग आहात हे लोकांना दाखवून द्यावे लागेल, नाहीतर तुमचे कोण ऐकणार? तुम्ही केवळ निरुपयोगी परजीवी लोक आहात. अज्ञानी लोक असा विचार करतात. परंतु जगन्नाथ मिश्रांसारख्या महान आत्म्यांना हे समजले होते की असे साधू भिक्षा मागण्याचा व्यवसाय एक तपश्चर्या म्हणून, एक कठोर तपश्चर्या म्हणून स्वीकारतात.
ते आपल्यासारखेच सहजपणे जीवनाचा आनंद घेऊ शकले असते. इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करू शकले असते. चांगली मुले, चांगले कुटुंब सांभाळू शकले असते. परंतु ते या सर्व गोष्टींचा त्याग करून भिक्षा मागण्याचा व्यवसाय केवळ जगाला दया दाखवण्यासाठी, केवळ भगवंतांची कृपा देण्यासाठी स्वीकारत आहेत. म्हणून आपण परजीवी आहोत, केवळ संत व्यक्ती परजीवी नाहीत. का? कारण आपण आपल्या स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी सतत भगवंतांना शोषून घेत असतो. बरोबर? तो परजीवी आहे. भगवंत सर्व गोष्टींचा नियंत्रक आणि मालक आहेत. आणि गृहस्थ, भौतिकवादी गृहस्थ जे सतत भगवंतांची ऊर्जा शोषून घेत असतात, असा विचार करून की मला हे द्या, मला ते द्या, मला हे द्या आणि हे माझे आहे, हे माझे आहे असा विचार करतात आणि मला अजून पाहिजे. अशी जी व्यक्ती हा समज सोडून देते आणि इतरांच्या फायद्यासाठी साधे जीवन जगण्यास तयार असते, ती परजीवी नसते. तिचे संपूर्ण जीवन केवळ दानशूर असते. तर जगन्नाथ मिश्रा आपल्याला शिकवत होते की खऱ्या गृहस्थ जीवनाचा अर्थ काय असतो. ज्यांनी खऱ्या भक्तीच्या भावनेने संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे, त्यांच्याबद्दल आदर आणि सन्मान बाळगणे. आणि अर्थातच भारताची संस्कृती आजही खूप घट्ट आहे. गृहस्थ आश्रमातील लोकांना आपल्या पाहुण्यांना जेवण द्यायला आवडते. म्हणून जगन्नाथ मिश्रा विचार करत होते, माझं सर्वात मोठं भाग्य हे आहे की मी तुम्हाला काही छान प्रसाद देऊ शकेन. म्हणून ते म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करू. जगन्नाथ मिश्रा तर स्वतःला त्या ब्राह्मणासाठी स्वयंपाक करण्यासही खूप नीच समजत होते. ते म्हणाले, आम्ही सर्व साहित्य आणि सर्व काही देऊ आणि तुम्हाला आवडल्यास आम्ही तुमच्यासाठी स्वयंपाक करू. परंतु आम्ही खूप नीच आहोत. जर तुम्हाला स्वतः स्वयंपाक करून गोपाळला अर्पण करायचे असेल तर आम्ही केवळ सर्व सुविधा पुरवू. म्हणून तो ब्राह्मण स्वयंपाक करू लागला आणि स्वयंपाक करत असताना गोपाळला आनंद घेता यावा यासाठी प्रत्येक पदार्थ इतका छान आणि चविष्ट कसा बनवायचा याचाच तो विचार करत होता. तो असा विचार करत नव्हता की अरे वा, आज मला मोठी मेजवानी मिळणार आहे. तो विचार करत होता की आज केवढा मोठा आशीर्वाद, मला गोपाळसाठी स्वयंपाक करायला मिळणार आहे. सहसा मी जंगलात राहतो, सहसा मी केवळ कंदमुळे आणि फळे खातो, परंतु आज मला माझ्या प्रभूंसाठी, ठाकूरजींसाठी उत्तम भात बनवायला मिळणार आहे. म्हणून त्याने आपली तयारी पूर्ण केली आणि मग ते पदार्थ एका सुंदर ताटात वाढले आणि तो ध्यान करू लागला व आपल्या प्रभूंच्या नावाचा जप करत त्यांना कृपया येऊन या भोजनाचा आस्वादन घेण्याचे आमंत्रण करू लागला. त्यावेळी चैतन्य महाप्रभू नावाचे एक लहान बाळ प्रकट झाले, जे त्यावेळी निमाई नावाने ओळखले जात होते. ते नग्न होते. बाहेर खेळल्यामुळे त्यांचे शरीर धुळीने माखलेले होते आणि चेहऱ्यावर अत्यंत मोहक हास्य असून कमळाच्या कळीसारख्या आपल्या चिमुकल्या बोटांनी त्यांनी अन्न उचलले आणि ते खाऊ लागले. ते पाहून तो ब्राह्मण ओरडला, अरे रे, अरे रे, माझे नैवेद्य वाया गेले. हे बालक आता इथे आले आणि अन्नावर पाय देऊन आता ते खात आहे. ते संपले. मी ते श्रीकृष्णांना अर्पण करू शकत नाही. ज्यावेळी वडील जगन्नाथ मिश्रा यांनी हे ऐकले त्यावेळी त्यांना खूप राग आला. ते त्या बालकाकडे मागे धावले. बालकाच्या मागे धावून त्यांनी त्याला पळवून लावले. निमाई पळून गेला. ते त्याच्या मागे धावू लागले. त्यावेळी त्या ब्राह्मणाने जगन्नाथ मिश्रांचा हात धरला आणि म्हणाले, कृपया कृपया त्याला शिक्षा करू नका. जगन्नाथ मिश्रा म्हणाले, मला त्याला शिक्षा केलीच पाहिजे. त्याने तुमचे नैवेद्य खराब केले. नाही नाही नाही, तो अजून लहान आहे, त्याला काही कळत नाही. जरा धीर धरा, कृपया कृपया. जगन्नाथ मिश्रा म्हणाले, मग तुम्ही कृपया पुन्हा स्वयंपाक करा. आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. तुम्ही आमच्या घरी आहात तर तुम्ही छान जेवलेच पाहिजे. ब्राह्मण म्हणाला, नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. ते म्हणाले, हो हो, तुम्ही जेवलेच पाहिजे, कृपया. आणि घरातील सर्वजण त्या ब्राह्मणाची प्रार्थना करत आणि त्याचे पाय आपल्या डोक्यावर घेऊन म्हणत होते
कृपया पुन्हा स्वयंपाक करा. ठीक आहे, मी पुन्हा स्वयंपाक करतो. मग त्यांनी स्वयंपाकघर स्वच्छ केले. त्याच्या स्वयंपाकाची सगळी तयारी केली आणि त्याने स्वयंपाक केला. यावेळी जगन्नाथ मिश्रा म्हणाले, आता तुम्ही माझ्या मुलाला घ्या आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा आणि त्याला कामात गुंतवून ठेवा. त्याला या घराच्या जवळ येऊ देऊ नका. म्हणून ते त्याला दुसऱ्या घरी घेऊन गेले आणि शेजारच्या सर्व स्त्रिया त्यांच्यासोबत खेळत होत्या. तो इतका सुंदर, सर्व बाबतीत इतका मोहक होता आणि त्या त्याला चिडवत होत्या. त्या म्हणत होत्या, निमाय, तू त्या ब्राह्मणाचे अन्न का चोरलेस? तो तर नैवेद्य दाखवत होता. निमाई म्हणाला, तुम्ही मला का दोष देत आहात? त्याने मला बोलावले होते. त्याने माझी नावे घेतली म्हणून मी आलो आणि मी जेवलो. माझा काय दोष आहे? त्याने दुसऱ्या कोणाला तरी बोलावले असते तर मी तिथे गेलो नसतो. त्याने मला बोलावले होते. त्या म्हणाल्या, नाही 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 निमाई, हा ब्राह्मण कोण आहे हे सुद्धा तुला माहीत नाही. तो खालच्या घराण्यातला असला तर काय? मग त्याचे अन्न खाऊन तू त्याला दूषित केलेस. निमाई म्हणाला, हां हां. तो म्हणाला, मी कोण हे तुम्हाला माहीत नाही का? तो म्हणाला, मी गोपाळ समाजातून आलो आहे. ग्वालबाल. मी तर एक गोपाळ आहे. मला नेहमी ब्राह्मणांच्या ताटातलं जेवण आवडतं. तेच माझं सर्वात मोठं सुख आहे. आणि अर्थातच तो काय म्हणण्याचा प्रयत्न करत होता हे लोकांना कळतच नव्हतं. ते केवळ हसत होते. हा हा हा, किती मोहक आहे हा मुलगा. त्याचे शब्द किती गोड आहेत. तो काय बोलतोय हे त्यालाच माहीत नाही. परंतु तो काय बोलत होता हे कोणालाच माहीत नव्हतं. तरीही ते अतिशय आनंददायी होतं. अशा प्रकारे तो धावत धावत सगळ्यांच्या मिठीत जात होता आणि प्रत्येकजण त्याला आलिंगन देत होता. त्यांची मनं वितळत होती. अशा प्रकारे त्याने सगळ्यांना आपल्यावरील प्रेमाने पूर्णपणे मोहित करून टाकले होते. या दरम्यान तो ब्राह्मण आपली तयारी पूर्ण करत होता. त्याच्या हातात ताट होते आणि तो गोपाळाची प्रार्थना करू लागला. आता सगळेच भगवंतावरील प्रेमात इतके मग्न झाले होते की तो एका स्त्रीच्या आलिंगनातून दुसऱ्या स्त्रीच्या आलिंगनात धावत होता आणि ते कुठे आहे हे ते पूर्णपणे विसरून गेले होते. आणि तो अगदी शांतपणे हळूच निघून गेला आणि पुन्हा प्रकट झाला. त्याने आपल्या कमळासारख्या हाताने भात घेतला आणि तो खाऊ लागला. ज्यावेळी त्या ब्राह्मणाने वर पाहिले त्यावेळी त्याला दिसले, अरे देवा, तो परत आला आहे. त्यावेळी तो ओरडला, अरे रे, पुन्हा माझा नैवेद्य वाया गेला. त्याच वेळी जगन्नाथ मिश्रांनी एक काठी उचलली आणि ते निमाईच्या दिशेने धावले. आणि निमाई धावत धावत एका खोलीत शिरला आणि दार बंद करून त्याला कडी लावली. तुमची मुलं कधी कधी असं करतात का? आणि घरातील सगळे म्हणत होते, नाही नाही जगन्नाथ, त्याला मारू नका. मी त्याला मारणारच. किती खोडकर चोर आहे हा. माझ्या मुला त्याला शिकवलंच पाहिजे. त्याला योग्य शिक्षा दिलीच पाहिजे. माझ्या घरात हे घडत असताना मी सहन करू शकत नाही. आणि अशा प्रकारे ते त्याची विनवणी करत होते. तो केवळ एक लहान मुलगा आहे. त्याला मारल्याने परिस्थिती आणखी बिघडेल. आणि मग तो ब्राह्मण आला आणि म्हणाला, हे जगन्नाथ मिश्रा, तुम्ही विवेकी माणूस आहात. मी विवेकी मनुष्य आहे. या मुलामध्ये विवेकबुद्धी नाही. त्याला कळत नाही की काय बरोबर आणि काय चूक आहे ते. तुम्ही त्याला कसे मारू शकता? त्याला सोडून द्या. शिवाय हे माझे कर्म आहे. तुम्हाला वाटतंय की ही मुलाची चूक आहे? त्याचा या मुलाशी काहीही संबंध नाही. श्रीकृष्णांची अशी इच्छा आहे की आज मी उपवास करावा. बस एवढंच. तो म्हणाला, तुमच्या घरात उत्तम अन्न कितीही प्रमाणात असले तरी जर श्रीकृष्णांची इच्छा नसेल की तुम्ही खावे तर तुम्ही खाऊ शकणार नाही. तो म्हणाला, म्हणून मला उपवास करू द्या. ही भगवंतांचीच कृपा आहे. आणि जगन्नाथ मिश्रा म्हणत होते, नाही नाही, तुम्ही पुन्हा स्वयंपाक केलाच पाहिजे. तुम्ही पुन्हा स्वयंपाक केलाच पाहिजे. तो म्हणाला, नाही नाही, मी पुन्हा स्वयंपाक करणार नाही.
त्यावेळी जगन्नाथ मिश्रा इतके चिंतेत होते की ते जमिनीवर डोक्याला हात लावून केवळ विलाप करत बसले होते. त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्याने कोणता अपराध केला होता? ते दुःखाचा सागरच बनले होते. त्याचवेळी निमाईचा थोरला भाऊ विश्वरूप, जो बलरामजींचा अवतार होता, तो खोलीत आला. तो अतिशय सुंदर होता. त्याचे मुख उगवत्या सूर्यासारखे होते. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते. त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव इंद्रियांना, हृदयाला आणि आत्म्याला पूर्णपणे मोहक होता. आणि ज्यावेळी तो बोलायचा त्यावेळी तो केवळ श्रीकृष्णांचेच गुणगान करायचा आणि त्याचे शब्द कानांना अमृतासारखे होते. आणि ज्यावेळी त्या ब्राह्मणाने विश्वरूपाला पाहिले त्यावेळी त्याचे तोंड उघडेच राहिले. तो आश्चर्याने थक्क झाला. त्याने आपल्या आयुष्यात असे सौंदर्य कधीही पाहिले नव्हते. मग विश्वरूपाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि त्याची चरण धूळ आपल्या डोक्यावर घेतली आणि म्हणाला, प्रिय महाराज, आम्ही अतिशय भाग्यवान आहोत की तुम्ही आमच्या घरी, आमच्या या साध्यासुध्या घरी आला आहात आणि तुम्ही तुमच्या चरणधुळीने आशीर्वाद देण्याचे मान्य केले आहे. ज्यावेळी एखादा महान आत्मा घरी येतो त्यावेळी ते त्या घरासाठी अत्यंत शुभ असते. परंतु मला माहीत आहे काय घडले आहे ते. जर तुम्ही आज भोजन केले नाही तर तुम्ही आमचे संपूर्ण घर अशुभ कराल. म्हणून कृपया पुन्हा स्वयंपाक करा. ब्राह्मण म्हणाला, मी भोजन करावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नाही. ती त्यांची इच्छा आहे की मी उपाशी राहावे. तेच सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहेत. माझ्यासाठी केवळ काही फळे आणा, काही औषधी वनस्पती आणा, काही भाज्या आणा. तुमच्याकडे जे काही असेल ते मी खाईन. आत्ताच सकाळचे 1:30 वाजले आहेत. तुम्ही माझ्याकडून पुन्हा स्वयंपाक करण्याची अपेक्षा कशी करू शकता? त्यावेळी विश्वरूपाने त्या ब्राह्मणाच्या चरणांना मोठ्या भक्तीने धरून म्हटले, कृपया अजून उशीर झालेला नाही. आपल्या घराण्याच्या उद्धारासाठी पुन्हा स्वयंपाक करा. आणि तो ब्राह्मण ती प्रेमळ विनंती नाकारू शकला नाही आणि म्हणाला, ठीक आहे, मी पुन्हा स्वयंपाक करतो. त्यावेळी त्यांनी सर्व तयारी केली आणि त्यांनी स्वयंपाक करायला सुरुवात केली. आणि निमाईला खोलीत कोंडून ठेवले होते. आणि काही लोक म्हणाले, आपण दरवाजा बांधून का ठेवत नाहीत, म्हणजे तो बाहेर जाऊच शकणार नाही. आणि जगन्नाथ मिश्रा म्हणाले, हो हो, दरवाजाला कडी लावून ठेवा. आणि ते एक काठी घेऊन दरवाजाबाहेर उभे राहिले. मग निमाईला झोप लागली. तो एक लहान मुलगा होता. रात्रीची खूप वेळ झाली होती. जगन्नाथ मिश्रा म्हणाले, काही अडचण नाही, तो गाढ झोपला आहे. आणि तो ब्राह्मण स्वयंपाकच करतच होता. आणि मग भगवान सर्व नियंत्रकांचे सर्वोच्च नियंत्रक असल्यामुळे, ते प्रत्येकाच्या हृदयात वास करत असल्यामुळे त्यांनी त्या ब्राह्मणाला सोडून बाकी सर्वांना गाढ झोपेत घातले. आणि त्या ब्राह्मणाने नैवेद्य तयार केला आणि गोपाळाला नम्रपणे आपली सेवा स्वीकारण्याची विनंती करत मंत्रोच्चार सुरू केला. त्याचवेळी लहानगा निमाई त्याच्या ताटात प्रकट झाला आणि अन्न खाऊ लागला. आणि तो ब्राह्मण वैतागून ओरडला, अरे रे, पुन्हा माझा नैवेद्य खराब झाला. आणि निमाईने त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, प्रिय ब्राह्मणा, तू इतका चिंतेत का आहेस? तू मला बोलावतो आहेस आणि मी येत आहे. तो म्हणाला, तुला माहीत नाही का, ज्यावेळी माझे भक्त मोठ्या भक्तीने त्यांची सेवा स्वीकारण्याची विनंती करतात त्यावेळी मी नेहमीच स्वीकारतो. तू इतका निर्मळ मनाचा भक्त आहेस, मी तुला नकार कसा देऊ शकेन? तो म्हणाला, निमाई म्हणाला, प्रिय भक्ता, हे जाणून घे की मी तुझ्या जीवनाचा स्वामी गोपाळ आहे. त्यावेळी ब्राह्मणाच्या डोळ्यात देखत त्या लहानग्या मुलाने आपले रूप बदलून भगवान श्री हरींचे रूप धारण केले. तो अत्यंत विलक्षण रूपात प्रकट झाला. त्याचा रंग काळ्या पावसाळी ढगासारखा, डोळे उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे आणि ओठ बिंबासारखे लाल होते. त्याची मान शंखाच्या सुंदर रेखीव बांध्याने वक्र होती.
त्याने गुडघ्यांच्या खालीपर्यंत येणारी सुंदर वैजयंती माळ घातली होती eyes like आणि त्यावर अत्यंत मोहक रत्ने जडवलेले सुंदर अलंकार होते. आणि हे रूप 8 हातांनी प्रकट झाले. त्यापैकी 4 हातांमध्ये शंख, चक्र, सुदर्शन चक्र, कमळ फूल आणि गदा धारण केली होती. he was wearing the beautiful त्याच्या एका हातात लोण्याचा गोळा होता आणि दुसऱ्या हाताने तो लोणी खात होता आणि इतर 2 हातांनी तो बासरी वाजवत होता. elegant gems. ज्यावेळी ब्राह्मणाने हे रूप पाहिले त्यावेळी तो आश्चर्यचकित झाला. 4 of them were holding त्याच्या डोक्यावर मोराच्या पिसाने सुशोभित केलेला एक सुंदर मुकुट होता आणि मग एका क्षणात संपूर्ण घर, संपूर्ण वातावरण वृंदावनात रूपांतरित झाले. out of butter. तिथे त्याने यमुना नदी पाहिली आणि भगवंतांचा महिमा गाणाऱ्या व किलबिलाट करणाऱ्या स्वर्गीय पक्ष्यांनी भरलेली सुंदर कदंब वृक्ष पाहिली. आणि मग त्याने आपल्या गायींसोबत खेळणारे असंख्य बाळ गोपाळ आणि केवळ भगवंतांचा महिमा गाणाऱ्या असंख्य गोपिकांना पाहिले. म्हणून संपूर्ण आध्यात्मिक जग त्याच्या समोर प्रकट झाले होते. Atmosphere was transformed into Vrindavan. ज्यावेळी त्याला ही असीम कृपा प्राप्त झाली त्यावेळी तो परमानंदात बेशुद्ध पडला. भगवान गौर सुंदरांनी आपल्या कमळासारख्या हातांनी त्या ब्राह्मणाला स्पर्श केला आणि जसा त्यांचा स्पर्श त्याच्या शरीराला झाला तशी त्याला लगेच शुद्ध आली आणि तो उठून उभा राहिला. त्याने पुन्हा वृंदावनची भूमी पाहिली आणि श्रीकृष्णांचे सुंदर रूप पाहिले. And when he received this unlimited mercy, he fell unconscious. तो परमानंदात बेशुद्ध होत होता. तो खाली पडत होता, उठत होता, पुन्हा खाली पडत होता, उठत होता. तो शुद्धीवर येत होता. शुद्धीतून बाहेर येता येता पुन्हा शुद्धीवर बेशुद्ध पडत होता आणि पुन्हा शुद्धीवर येत होता. Of Sri Krishna. त्याच वेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या नद्या जणू काही ओढेच वाहत होते. Fall down, he would get up. He would go into consciousness, out of त्याच्या अंगावर शहारे आले होते. त्याचे अवयव थरथर कापत होते. streams flowing from his त्याच्या संपूर्ण शरीरावर भरती ओहोटीप्रमाणे कंपने उठत होती. standing on end. His limbs जणू काही परमानंदाच्या लाटाच revelation all over his त्याच्या भौतिक देहाच्या प्रत्येक अणूमध्ये वर खाली उसळत होत्या. just like high tide and अशा प्रकारे त्याचे हृदय प्रेमात परिपूर्णपणे मग्न झाले होते. मग भगवंत त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले, माझ्या प्रिय ब्राह्मणा, हे जाणून घे की तू अनेक अनेक जन्मांपासून माझा भक्त आहेस. ते म्हणाले, माझ्या आधीच्या अवतारात ज्यावेळी मी नंद महाराजांच्या घरी राहत होतो त्यावेळी ते म्हणाले, तू सुद्धा एक ब्राह्मण होतास. त्यावेळी तेथेसुद्धा मी तुझा नैवेद्य स्वीकार करण्यास आलो आणि तो मी स्वीकार केला. तर कृपया हे समजून घे की ही आपली नित्य लीला आहे. प्रत्येक जन्मी तू मला अर्पण करतोस आणि मी ते स्वीकार करतो.